सुप्रभात मंडळी, आपली सुप्रभात खूप आधी झाले, पण मी आत्ता शूट करतोय. बऱ्याच दिवसांत स्वतःचा व्हिडिओ शूट करतोय. म्हणजे आज असा वाटतंय की आज थोडाफार स्वतःचा व्लॉग पडेल. आणि आज आपण करणार आहे एक मोठं काम म्हणजे हा चारा जो आपण लावलेला त्यातला थोडा चारा गणला आहे, थोडा चारा बऱ्यापैकी आला आहे. तर आज आपल्या शेतातला स्वतः उगवलेला चारा आज आपण आपल्या गायींसाठी घालणार आहे. आणि आज आपल्या गायींना आपल्या शेतात आपण उगवलेला कष्ट करून उगवलेला चारा घालायचा आहे. त्यामुळे ते समाधान वेगळं आहे. तर आजचा दिवस गायी आतच असतील आणि बराच वेळ आहे. तर एक काम करायचं आपल्याला तिथं, जे आतमध्ये सगळं मी शेण वगैरे साठवलेलं किंवा काय वगैरे गोष्टी होत्या त्या मी आता बाहेर काढणार आहे सगळ्या. कारण तिथं सगळ्या वासरांना त्या साईडला एका साईडला बांधायचं आहे. कारण त्यांनी शिंग खराब करून घेऊ नये ही एक इच्छा आहे. तर बघू, असं सेंटरला खुंटी मारून आपल्याला त्यांना तिथं बांधायचं आहे. मोकळं तर सोडू नाही शकत, कारण बऱ्याच गोष्टी बरीच कारणं आहेत. बघू कसं काय होतं आहे. मोकळं सोडायला जमलं तर मोकळं सोडेन, किंवा बांधता आलं तर बांधून ठेवेन. फक्त काय त्यांची शिंग किंवा बाकीच्या गोष्टी खराब लावून कुठं घेऊन आहेत एवढीच इच्छा आहे आपल्याला. चला कामाला सुरुवात करूया. कसलं भारी वाटतंय. आपण पिकवलेला चारा आपण आपल्या सगळ्या गायींना घालणार. आणि ॲक्च्युली जड आहे, ओला असल्यामुळे आणि खूप भरीव असल्यामुळे. बघूया आता मेगासूटचा रिझल्ट कसा येतोय. बाकी सगळे प्लॉट पण करून टाकू. तर मंडळी, आजचा दिवस संपलेला आहे. अजून बरीच कामं बाकी आहेत. मी आता जाऊन गोट्यात धूर करून आलो आणि आता आपलं रोजचं काम हे चूल पेटवलेली आहे. आपण आता कडकडीत पाण्याने आंघोळ करायची. आज डॉक्टर आलेले, वेटनरी डॉक्टर. सगळ्या गायींना त्यांनी चेक केलं. बऱ्यापैकी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत नव्हत्या. एवढे दिवस आपल्याला एक चांगला वेटनरी डॉक्टर नव्हता मिळत, तो आता सुदैवानं मिळालेला आहे. तर त्यांनी गाईचं सगळ्या गायींचं चेकिंग करून घेतलं आपण. काही जणांना काय डिफिशियन्सी किंवा काय आहेत ते सगळे आपण आता लाईन ऑफ ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला सांगितले, डाएट सांगितलं आहे. तर आज जाऊन आता ती बाकीचे काही सप्लिमेंट्स वगैरे जरी असतील ते पण आपल्याला आणावे लागतील. आपलं खुराक आणि हे सगळं सुरू आहे, तरी काहीतरी गोष्टी असतात ज्या आपण पूर्ण देऊ शकत नाही. त्यामुळे काही सप्लिमेंट तर द्यावे लागणारच आहेत. आणि आता ते त्यांनी सांगितले डॉक्टरने, ते आत्ता जाऊन आपल्याला आणायचे चंदगडमधून. त्यासाठी आधी आंघोळ करावी लागेल. आज सोमवार, आज आपला उपवास, म्हणून आता आंघोळ करून जाऊन पहिला सगळी औषधं आणायची, मग गायींना वगैरे खायला घालून नंतर आपण उपवास सोडायचा. तर असा आजचा दिवस होता. मस्त तुम्ही बघितलं. आज आपल्या शेतातला उगवलेला चारा आपण गायींना घातलेला आहे. तसेच आमच्या शेतामध्ये आम्ही जी भाजी लावलेली आमच्या गृहलक्ष्मींनी, ती भाजी पण आलेली आहे. ती काय आलं आहे, कसं आलं आहे ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल. बरेच दिवस व्हिडिओ अपलोड नव्हता केला, कारण बरीच कामं चालू होती. असं मी दरवेळेला सांगतो माहिती आहे, पण खरंच बरीच कामं चालू होती. बऱ्याच घडामोडी चालू आहेत, जसं मी सारखं म्हणत असतो. तर आता पुढे बघू कसे व्हिडिओ शूट होतात आणि होतील सुरू हळूहळू. थोडं रुटीन परत लागेल. मध्ये आता पूर्णच गणलं आहे. मध्ये चांगलं रुटीन लागलेलं, पण आता पूर्ण गणलेलं रुटीन आता हळूहळू आपण लावायचा प्रयत्न करू. बघू काय होतं. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. शुभरात्री.